वाडो शांता म्हणजे आये आणि वच्ची निवांत झोपलेलो असतो. होय तर कावेरी इला असता तर म्हातारण दरवाजा उघडल्या नसता. जरा खूट होऊची खोटी काय लगेच जाग येता ना ती का. आत्या अगं पण आपण सगळीकडे बघितलं, काकी कुठेच नाहीये म्हणजे घरी आली असेल ना. माणूस असा तर घरात येत पण अंगात अवसारीला असा तर तरी तर तोंड पण ठेवा. अभिरामा बस. तरी आईला भीती होतीच, पण मी म्हंटल आपण सगळे आहोत तर घाबरायचं कशाला. पुन्हा तेच घडलं. अभिराम भाऊजी, अहो तुम्ही स्वतःवर किती ओढवून घेता. जा काय झाला तर काय आपल्या हातात होता का. आता निस्तारूचा म्हटला ना तरी आपण निस्तारू शकत नाही. खरा किला तर ठीक हा, तर काय होत काय माहिती आता. बाबा दरवाजा उघडा आहे. म्हणजे घरा किला असतात काय हो. नाहीतर आपण येतलो म्हणा म्हातारीने दरवाजा उघडू ठेवला नसतलो. थैसरचे अंदाज बांधण्यापेक्षा तुम्ही आज जाऊन बघा ना. मी थैसर बघून येते. हो एकटे खय जातास. थैसर काय झाला म्हणजे काय असला म्हणजे थैसर पूर्वा औषध घेऊन आज जा. ते का कित्याक सांगतास. मी जातय. अभिरामा मी इलय. हा कावेरी काकी, ताई काय झाला नसत ना. काय गो असा काय त्यावरती. नाही ती नाहीये वर. अगो मग आवाज कसलो इलो. अगं ते भांड पडलं होतं. छायाताई दशावतार ना चांगलोच अंगाशी लिहिलो दिसता. ता काय एरी सयाजीरावान मंगडा पळांत गेला नसत ना. आई अगं जी गेली आहे ना ती कावेरी काकी नाही शेवंत आहे. जे काही होतंय ना त्या सगळ्याचा दोष कावेरी काकीला नका देऊ तुम्ही दोघी. कावेरी 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 कावेरी
कावेरी कावेरी दत्ताचो आवाज कावेरी किती हाक मारताय हो दशावतार असून इले वाटत इले रे बाबा इले कावेरी आत. अगं नाही, आतच असेल ती. हे बघ, आपण तिला तिथे दिसलो नाही ना, म्हणून ती निघून आली असेल. तुम्ही नीट शोधलं नसेल, मी शोधतो आज जाऊ. अभिरमा, अरे सगळीकडे शोधलं आम्ही, तर नाही असा खैसरच. दादा मागच्या आंब्यापुतूर जाऊन येले, पण खैसरच नाही हा. अहो, माधव भाऊजी पण शोधूक गेले होते ना, अजून खैले नाही ते. नाही म्हणजे काय, माहिती बिती आणल्यानी असती ना. कावेरी खायचा काय विचारते मी, तुम्ही सगळे येलास कावेरी खायचा. आई दशावतार बघू गेला होता ना, थैसर खै गेला तर माहित नाही. काय गेला म्हणजे तुम्ही सगळे होताच ना थैसर, लक्ष ठेवून जमला नाही तुमका. काय रे अभिरामा, तुका सांगलंय ना मी त्याच्यावर लक्ष ठेव म्हणान. अरे काय झाला या, तू काय विचारते मी. अहो आहे, काय एरिक सांभाळूच असताना तर अभिराम भाऊजींनी सांभाळणी असता. शेवंताक लगाम घालणार ते कोण, त्याच्यासाठी अण्णा सयाजी होतो. आई येत ना येत. आजी, ह्या आधी पण कावेरी काकी आलीये ना घरी. म्हणून आता पण ये, तसं काय नाही. तोंड बांध ठेवा. काय होऊन बसला हा या. कावेरी, ही होती ना घरात, ही का सांगायचा उपाय करू. ऐसा तर ठोकून बसलेली आहे ना. अभिरामा, चल माझ्या वांगडा चल. पण दत्ता थांब, घाबरा नको. तुमचो माझ्यावर किती राग असलो तरी माझा काम मी करतले. चल अभिरामा, चल उठ. कावेरी, माधव दादा, अगं काय चाललंय. हा, दादा तिकडे होता माझ्यासोबत, इथे कसा आला. वची काकी बोल, काय हा सगळा प्रकार, आणि सांग मला कावेरीला काय झालं ते. ए कावेरी, कावेरी, कावेरी डोळे उघड ना, बघ ना ग माझ्याकडे. किती शोधलं मी तुला, कुठेच नव्हतीस तू. कावेरी बोल ना माझ्याशी. ए कावेरी. अभिराम, दादा बघ ना कावेरीला. अभिराम, बयेचा आदेश आल्याशिवाय ते उठणार नाहीत. बई,
वची काकी प्लीज कावेरीला शुद्धीवर आणा आणि मला सांग काय झालं होतं तिला, कुठे होती ती, आणि आज सयाजी. वची काकी बोल माझ्याशी प्लीज, तिला या सगळ्या त्रासातून बाहेर काढ. मला माझी कावेरी ठीक व्हायला हवी. तुला जे करायचं ते कर, पण तिला या सगळ्यातून सोडव. अभिरामा, त्याच्यासाठी तुका एका दिव्यातून जाऊचा लागात रे बाबा. दिव्य? अगं कसलं दिव्य? काय बोलतेस तू? हा सगळा तो तिला त्रास होतो ना, मला सहन होत नाहीये. कसलं दिव्य? आणि हे सगळं चालू या दिव्यातून चाललोच आहे ना, आम्ही जातोच आहोत. काय नाही ऐकणार मी तुमचं. चाललो मी कावेरीला घेऊन. अभिरामा, ऐक अभिरामा. पूर्वा, तू किती रडतस? माझ्यामुळेच होतंय सगळं. अगं पूर्वा, काय बोलतस तू? स्वतः किती ओढवून घेतस? आई, तुम्ही मला समजवण्याचा किती पण प्रयत्न केला ना, तरी मला माहितीये मीच अपशकुनी. मला छान वाटावं, मी दुःखातून लवकर बाहेर यावी म्हणून तुम्ही दशावताराचं निमित्त काढलेलं ना. पण बघितलं ना काय झालं. कावेरी काकी कुठे गेली काही कळतच नाहीये. गप गो बाय, तू गप, तू रडा नको. वय, तू नको रडा. सर, ह्या सगळ्या कोणामुळे होता आता काय कळत नाही काय हो? अहो, दशावताराक जाव पुढे पुढे कोण करी होता? ता कावेरी. तू तर येऊ तयार नव्हतं, हा? तरी तुका घेऊन गेला. बरा गेला ती गेला. आईंका माहिती होता ना काय हाता, हा? मग हे वच्चीक सांगून उपाय करायचो ना. ही तरी कधीपर्यंत हे तळ ठोकून बसणारा काय माहिती, आणि सगळा कधी व्यवस्थित करणारा सगळा. तरी तपास झाला हे कोणाला दोष देऊची नाही आता. अभिरामाक 100 रुपया. अरे ती घेऊन गेली ना ते कवर. तिनं किती सावरल्यानंतर बघू खोया. कावेरी, कावेरी डोळे उघड ना ग. कावेरी बघ ना माझ्याकडे एकदा. कावेरी, मला तुझ्याशी बोलायचंय, खूप काही सांगायचंय मला तुला. एकदा डोळे उघड ना. मी काय करू तुझ्यासाठी? तू सांगशील ते मी करायला तयार. फक्त बोल, बोल ना कावेरी माझ्याशी. उघड ना डोळे कावेरी. मी वर जाऊन बघून येते. बरोच वेळ गेलो हा ना. थांबा सरच. अहो, माधव भाऊजी बघा कसं काढतो पाय घेतला नी. खय गेलेत काय माहिती. ते का किती बोलतस? ते का त्याच्या वांगडा काय होतं आपण कळत नाही. असा ना तुमका वाटता. तपास झाला आहे, मी बघून येते. दत्तादा, आई, कावेरी. काय झाला? कावेरी वर आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना इथेच असेल कुठेतरी. अण्णांच्या खोलीत होती. माझ्या खोलीत घेऊन गेलो मी तिला. बेशुद्ध आहे. शुद्धीवर येत सापडला तर महत्वाचा. आणि तो सयाजी पण वर आहे. अण्णांच्या खोलीत? अहो, पण दोघा जण हैसर कशी काय आली? बच्ची काकी दोघांना घेऊन आली होती. माधव दादा पण वर आहे. काय? माधव भाऊजींचा काय संबंध हा? आपण बघूया. त्या सयाजी काहीच चूक नको. जा जा.
दत्ता तू किती येईलस? माझ्या घरात मी खै जाते, खैसून येते, हे मला कुणी विचारायची गरज नाही. हा काय चाललेलं आहे सगळं? सयाजी खायचं किती आणलेला? आता फक्त एवढाच सांगेन, ह्यो हैसर आता असणं महत्वाचा असा. तुझ्यासाठी महत्वाचं असत, आमच्यासाठी नाही. हा मका एवढंच कळता, ही हैसर असणं म्हणजे आमच्यासाठी व्याप असा. मी काहीच थांबूक देणार नाही. दत्ता थांब. माधवा, तू बोलतोस? हा तू का कळत नव्हता तो तर बरा होता. अरे पण तुझ्या डोळ्यात बघतोस ना ह्याच्या पायी काय काय होतं आता, तरी तू असं बोलतोस. काय बोललंस ना तर मी काय हायचं ठेवून देणार नाही. अभिरामा चल. थांबा अभिरामा, असं करू नकोस. याने काहीही होणार नाहीये. दादा मी ना काहीही सहन करू शकतो, पण हा माणूस या घरात राहणं हे नाही मी सहन करू शकत. तुम्ही याला इथून घेऊन जाऊ शकत नाही. माधवा बाजूक राव, तर तू हिच्या बोलण्यात दिलंस. ती सांगेल तेच होईल. माधवा थोरलं भाऊ असलंस ना तर तू या सगळ्यामध्ये पडा नको. सोड दत्ता, माधवा सोड. दत्ता, माधवा सोड. दादा मध्ये नको येऊ, मध्ये नको येऊ. अभिरामा दत्ताला समजाव. मला मध्ये नको येऊ. हे शक्य होणार नाहीये. तो काही नाही ऐकणार तुझं. दत्ता, अभिराम मग मदत कर मागा. चल यायचं. मला तर बाजूला. दत्ता, माधवा बाजूक राव. माधवा काय हो, ह्या कोणा घेऊन इला? सयाजी खाली टाका, आधी खाली टाका. नको ती ब्यात. दत्ता, अभिरमा, अरे त्याच्या अंगावर अवसार असला ना तर तुमका भारी पडाता तो. पडा दे भारी, मी बघते. अभिरामा आई. अहो पण ते का वरात ठेवायचं ना, ऐसर कित्या घेऊन इलास? हो कपडा जरा. हा? या काय सयाजी काय असा? या हातान अरे आम्ही आमच्या हातान सयाजी खेच्यात गुंडाळला. अरे मग गेलो काय सयाजी? भानामती आई, ही सगळी भानामती आ. अभिराम भाऊजी, हा असा असा कावेरी तुम्ही तुमच्या खोलीत घेऊन गेला होतास ना ता? अभिरामा, अभिरामा, अरे अण्णा, कुठे आहात तुम्ही? मला दिसत का नाहीये तुम्ही? अण्णा या ना, या. अण्णा
तू माझी कावेरी नाहीये. का करतेस असं? सोड तिला. तिचा त्रास बघवत नाहीये मला. त्रास होतोय. सोड तिला. तिची कधी सुटका होणार आहे यातून? होईत सुटका. मी सांगीन त्या दिव्यातून गेलंस तर सुटका अटळ असा. अभिरामा, माझ्या कावेरीला सोडव ग यातून. मला माझी पूर्वीची कावेरी आणून दे ग. खरंच सोडव तिला यातून. तुला जे करायचंय ना तू कर. आणि तू सांग फक्त मी काय करायचं. पण माझ्या कावेरीला सोडव यातून. कावेरीक आणि सयाजीक मोकळीक देऊक होई. त्यासाठी त्या दोघांका या घरात एकत्र ठेवूचा लागत. दोघाव माझ्या नजर कैदेत या घरात एकत्र राहते.